शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। मनोनिया शरण जावे, मनोनिया शरण जावे सर्व भावी दिवासी, तो हा उतरील पार भवदुस्तार नदीचा। बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, तो हा उतरील पार भवदुस्तार नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तार नदीचा। ओम नमः अध्याय वेद प्रतिपाद्याय, जय जय स्वस्वध्याय आत्मरूपा। देवा तुझे गणेशु सकलात्मती प्रकाशु, म्हणी निवृत्ती दासो अवधारी जोजे। आता बिनवा विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, तेसी शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। आता हृदये आपुले चौफाणुनिया भले, वरी वैसो पाऊले श्री गुरूंची। मायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरपुंडरीकाय धातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन, हो हो पांडुरंगा करू प्रथम नमन। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, मनोजवं मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, लोकात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। आदत्रय जननी देवाची, नमो सद्गुरु तुक्या ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। विठ्ठल 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 विठ्ठल।
89-75 लोक 89-75 एवढा मोठा हार घातला फोटो काढा म्हणजे आम्हाला तिकडे दाखवायला येत एवढा मोठा विठ्ठल विठ्ठल शरण जावे सर्व भावी देवासी तो उतरील पार भवदुस्तरणीचा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त घटिका सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत श्री तुकोबराय यांचा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। या अभंगामधून तुकाराम महाराज तुमच्या आमच्या नरदेहाला आलेल्या जीवाला उपदेश करतात, कारण तुकोबराय यांना उपदेश करण्याचा अनुभव अधिकार आहे। अधिकार का आहे तर त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे। माणसाला अधिकार कधी असावा, त्या गोष्टीचं त्याला ज्ञान असावं, त्या गोष्टीचा त्याला अनुभव असावा, त्यावेळेस ते उपदेश करायच्या योग्यतेचे ठरतात। म्हणून तुकोबरायला या सर्व गोष्टीचा अनुभव आला, म्हणून तुम्हा आम्हाला उपदेश करतात। काय करतात की बाबा नरदेहाला आला ना तर आल्याच्या नंतर प्रपंच करत असता असता भगवंताला शरण जा। कारण का शरण जा आणि कसं शरण जा, नुसतं शरण जा नाही तर भावानी, नुसतं भावानी नाही सर्व भावानी, मागं काहीच शिल्लक ठेवायचं नाही, सर्व भावानी भगवंताला शरण जायचं। कारण का शरण जायचं तर तो हा भवसागर पाव करून नेणारा आहे, आम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यामधून तो पहिल्या तीराला नेणार आहे। आणि का नेणारा, तो भवसागर पार केल्याशिवाय राहणार नाही, तो अनंत नाव आहे त्या भगवंताला। आणि तुकाराम महाराज म्हणतात मला या गोष्टीचा अनुभव आला हो, म्हणून मी तुमच्या समोर मांडतो, कारण येतो हिताचा कळवळा मला जो अनुभव आला, मला ज्या आत्मसुखाची किंवा शाश्वत सुखाची प्राप्ती झाली तसं तुम्हा आम्हाला सुद्धा व्हावी प्राप्ती तुम्हाला, म्हणून माझा अनुभव तुमच्या समोर मांडतो, तुमच्या समोर प्रगट करतो, असं तुकोबरायांचं सरळ सरळ या अभंगामधून म्हणणं आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह पण जगदवंदनीय संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा आणि त्याच्यानंतर मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि कलशारोहण असा त्रिवेणी संगम म्हणलं तर काही हरकत नाही। या तिन्ही गोष्टीचं औचित्य साधून हा ज्ञान यज्ञ सोहळा या परिसरातील वैभव नामदेव महाराज दापकेकर आणि आणखीन दुसरे एक नामदेव महाराज आणि विशेष म्हणजे आमचे आदरणीय हृदयस्थ गुरु संजय महाराज झायरे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या कृपेने हा सालाबाद प्रमाणे हा वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी साजरा होतो। एक मला वाटते जवळजवळ 4 वर्ष या ठिकाणी पासून साजरा होत असेल, 4 आणि 5 वर्षापासून। त्याच्या अगोदर हाच कार्यक्रम आपण देहूला करत होतो, देहूला, परंतु तुकोबरायांची इच्छा झाली की इकडच्या लोकांना बरेच त्या ठिकाणी येणं होत नाही, गरीब लोक आहेत, कष्टकरी लोक आहेत, तेवढ्या लांब कसं यायचं शक्य नाही ना, त्यामुळे तुकोबरायांनी प्रति देहू या ठिकाणी निर्माण केलं। बघा बरं इथं देहू असल्यासारखं वाटतंय का नाही, डोंगरावर आहेत ना, भंडारा डोंगरच वाटते, प्रति देहू या ठिकाणी निर्माण झालं। मी आणि ते तेव्हा पत्र्याचं शेड होतं, मला इथं येऊन मला वाटते 3-4 वर्ष झाली असतील, 4 लॉकडाऊनच्या आधी, तेव्हा पत्र्याचं शेड होतं। आता बघितल्यावर खूप समाधान वाटलं, इथं भंडारा डोंगरासारखं वाटतंय आणि वातावरण डोंगर, पुन्हा पावसाळ्यात तर हिरवं म्हणजे दुसरा भंडारा डोंगरच, आणि त्यामुळे हा बीजेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुंदर अशापैकी आणि खूप म्हणजे वातावरण छान आहे आणि रेगा रूपाला आलंय सगळं वातावरण, सुंदर असं नियोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाला सहकार्य शिकारा गावातील परिसरातील साधक मंडळी, तसंच भागातील गायक वादक आणि गायक आणि वादक यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं।
कारण गायक वादकाशिवाय कार्यक्रमाला शोभा येत नाही. कीर्तनकार काही एकटा कीर्तन करू शकत नाही. कारण कीर्तन म्हणजे कसं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, त्याचं गायन वादन असलं म्हणजे कीर्तनाला पण रंग भरतं. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. गायन वगैरे असलं म्हणजे कीर्तनामध्ये रंग भरतो, आहे की नाही. आणि साथीला सगळे उत्कृष्ट गुणवंत ज्ञानवंत गायक आणि वादक आहेत. तुम्ही मला सांभाळून घ्यावर का, मला काही त्यातलं काही कळत नाही, जास्त गायनाचं अंग नाही, तरी पण तुम्ही मला सांभाळून घेणार अशी अपेक्षा करते. कारण आपण कुठे काही शिकायला गेलो नाही, तो का म्हणे कसं जसं आहे तसं, याप्रमाणे सद्गुरूच्या आशीर्वादाने. आणि विशेष म्हणजे या सप्ताहाचा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसाची सेवा माझे हृदयस्थ गुरुवर्य संजयजी महाराज झैरे, माझे गुरुतुल्य, माझे वडील तुल्य, त्यांच्या माध्यमातून मला हे 4थं कीर्तनरूपी पुष्प माझ्या वाटेला सेवा करण्यासाठी आलेलं आहे. त्यामुळं मी त्यांचं, परत गावकऱ्यांच्या, सगळं साधक बंधूंचं या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की म्हणून शरण जावे. नुसतं शरण जावे नाही. बघा, साधू संतांचा एक एक अक्षर आपल्याला अभ्यास करण्यासारखा आहे. नुसतं शरण जावे असं म्हटलं नाही. म्हणून या शब्दाला विशेष महत्व आहे. एखादा मुलगा 10वीला नापास व्हावा, नापास झाल्याच्या नंतर एका कोपऱ्यामध्ये बसतो टेन्शनमध्ये. वडील त्याला रागवतात. कार्ट्या वर्षभर सांगत होतो अभ्यास कर, अभ्यास केला नाही. मोठा भाऊ त्याला ओरडत असतो, बावळटा अभ्यास केला नाही, विनाकारण तू वर्ष वाया घालवलंस. परंतु येतो हिताचा कळवळा, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आई मुलाला म्हणते की दादू नको टेन्शन घेऊ, तू अभ्यास केला ना. तुला मला वाटत होतं, मला प्रत्येक आई वडिलाला वाटतं की आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी, आपला मुलगा खूप मोठा व्हावा. मला वाटतं का नाही, तुला वाटतं का नाही, तू मोठा व्हावा, तुला नोकरी लागावी, तुला चांगली गाडी मिळावी, चांगला बंगला मिळावा, चांगली नोकरी लागली की चांगली छोकरी मिळते. आता तेही अवघड झालंय म्हणा. चांगली छोकरी मिळावी याच्यासाठी माझा अट्टास होता. म्हणून मी तुला सांगत होते अभ्यास कर. म्हणून या शब्दाला विशेष महत्व आहे. म्हणून मी तुला सांगत होते अभ्यास कर, पण तू अभ्यास केला नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगता की म्हणून शरण जावे सर्व भावी दिवस. मी तुम्हाला सांगतोय, का सांगतोय की तुम्हाला सुखाची प्राप्ती व्हावी, तुमचं स्वस्वरूप कळावं, म्हणून तुम्ही देवाला शरण जावा आणि सर्व भावाने शरण जावा. हे का नाही. चांगला जर विचार केला तर आज प्रत्येक जीवाला कशाची अपेक्षा आहे? सुखाची अपेक्षा आहे. पण अपेक्षा पूर्ण होते का? अपेक्षाचा भंग होतो. माणूस फक्त आशेवर जगत असतो, आशेवर. सर्व सुखाची आशा जन्मा गेला, क्षणा एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंदचा दिशा शिरवला, माया देशला जीव माझा. भगवंताला सोडून जर आम्ही सुखाची अपेक्षा केली तर ते कदापि मिळणार नाही. ती चुकीची पद्धत आहे. तुम्हाला सुखाची अपेक्षा, सुख पाहिजे असेल तर भगवंताला स्मरून किंवा भगवंताच्या जवळ गेल्याशिवाय, भगवंत आपलासा केल्याशिवाय सुखाची प्राप्ती होणार नाही. साधू संतांनी देव आपलासा केला, त्यामुळे त्यांना त्या सुखाची प्राप्ती झाली. जीवाला सुखाची अपेक्षा आहे आणि देव आपलासा केल्याशिवाय आम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. कारण आम्हाला हे भजनासाठीच हे शरीर दिलेलं आहे भगवंतानी. देवे दिला देह भजना गमटा, 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 देवे दिला देह भजना गमटा.
आपल्याला भजनासाठी देह दिलाय, नुसता देह नाही तर गोमटा दिलाय. गोमटा, गोमटा म्हणजे चांगला, म्हणजे सर्व परिपूर्ण हात पाय डोळे, दोन पाय दोन हात आहे का नाही. पण आपल्याला माणसाची तेव्हा किंमत कळत नसती. आता ज्याला पाय नाही तर मला पाय नाही तर मला पायाची किंमत कळती आहे का नाही. तस त्यामुळं माणसाला असल्यावर त्याची किंमत कळत नाही. आणि तर आम्हाला भजनानं भगवंत कळणार आहे. आणि भजन करणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे. तर भगवंताचंच भजन का करायचं, तर भगवान परमात्मा सत्य आहे, शाश्वत आहे, आनंद कंद आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, का गादविला जगद्भास, किंवा सत्य साच खरे, सत्य साच खरे. खरे नाम विठोबाचे बरे, फक्त भगवंताचं नामच बरं आहे. साधू संतांचा पूर्वा लोक मानत नाहीत, पण व्यवहारातील बाबा म्हणायचे आहो. पिक्चर मधल्या लोकांना सुद्धा कळलं की देव खरा आहे, देव आनंद देणार आहे का नाही. आनंदाची डोही, आनंद तरंग नाही का. पिक्चर मधल्या लोकांना सुद्धा देव कळला किंवा परमार्थ खरा आहे. बाबा म्हणायचे ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, सत्यम शिवम सुंदरम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. सत्य आहे, शिव आहे आणि सुंदर आहे, म्हणून देव आम्हाला आपलासा करायचा आहे. आणि त्याच्याशिवाय आम्हाला सुखाची प्राप्ती नाही, नाही का. नाहीतर आम्ही इकडं तिकडं भरकटत फिरतो आणि
तो भगवंत आपलासा करायचा आहे सुखासाठी, पण पूर्ण भावाने करायचा आहे. भाव आणि भाव जर नसेल तर भाव नसेल तर देव पाहत नाही. खोटा भाव असेल तर खोटाच देव. लोक लटका भाव करतात नाही का, पण लटका भाव असेल सर्व आहे. आवडीनं आणि भावानी घ्यायचं नाव, आवडीनं आणि भावानी देवाचं नाव घ्यायचं. आणि शरण भाव निर्माण झाल्याशिवाय देवाला माणूस शरण जात नाही. अंतकरणात भाव असल्याशिवाय एखादा माणूस एखाद्याच्या समोर वागतो का? त्यांच्या अंतकरणात भाव असला की माणूस पटकन पायावर डोकं ठेवतो. आणि अंतकरणात भाव आणि प्रेम नसेल तर माणूस बगल देऊन जातो, है की नाही? मग शरण गेलं तरच देव पण आम्हाला पावतो. आता शरण कुणी कोणाला जायचं? व्यवहारामधून आपण चांगला जर विचार केला तर मुलानं वडिलाला शरण जायचं, विद्यार्थ्याने शिक्षकाला शरण जायचं, शिष्याने गुरुला शरण जायचं, नवऱ्याने बायकोला शरण जायचं. जागेवर आहे का तुम्ही? बरोबर आहे का? चुकलं का? तुमच्या इकडे कसं आहे? कोणी कोणाला शरण जायचं? बायकोना का नवऱ्याना? बोला की कसं आहे इकडे तुमच्या भागात? नांदेड जिल्ह्यात इकडे प्रत्येक भागाची रीती वेगळी असते. आमच्या भागात वेगळं असतं. पुण्यामध्ये तर तसंच आहे बाबा. इकडे कसं आहे? बोलायला येत नाही का तुम्हाला? बोला. कोणी कोणाला शरण जायचं? बायकोना का नवऱ्याना? बोला ना. तेच चाललं होतं का? बायकोनं नवऱ्याला शरण जायचं. नवरा किती जरी गरीब घरचा असला, नवरा मोल मजुरी करून खाणारा असला, नवरा इदरा जरी असला, नवऱ्याला हातपाय जरी नसला, कितीही कसलाही नवरा असू द्या, त्याला शरण गेलंच पाहिजे. ती म्हणेल मी मोठ्या घरची आहे, जमणार नाही, ठीक आहे? तसं माशानी पाण्याला शरण जायचं. मासा म्हणला मी शरण जाणार नाही, मरशील. माशानी पाण्याला शरण गेलंच पाहिजे. तसं जीवानी देवाला शरण गेलं तर आम्हाला त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होते. पण शरण आम्ही जात नाही. आम्ही शरण नको त्याला जातो. आम्ही शरण प्रपंचाला शरण जातो. पण साधू संत देवाला शरण गेले, भगवंताला शरण गेलं म्हणून देव राबवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होते. किती जणांच्या घरी देव राबला, किती जणांच्या घरी देव राबला. कारण का तर भाव होता, भाव नाही का? भावामुळेच देव आपलासा होतो. नवीन भावामुळे देव आमच्याकडं राबतो. म्हणून देवाला फक्त भावाने केलेलं कोणतंही कर्म, मग जसं भाव म्हणजे प्रेम, जसं आपण आपल्या मुलावर प्रेम करतो तसं भगवंतावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे. एखादा जर पुण्याला मुंबईला मुलगा शिकायला असला आणि खूप दिवसांनी आला घरी, तर आई म्हणती बाळा तुझ्या आवडीची मी भाजी करते बरं का. मग त्याला जी आवडती ती भाजी आई करते. कारण का तर तिचं त्याच्या मुलावर प्रेम असतंय. थंडीचे दिवस असतात, बाळा थंड पाण्याने आंघोळ करू नको, सर्दी होईल, पाणी गरम करते. तो म्हणतो आई मला तिकडं राहून थंड पाण्याची सवय झाली, मी गार पाण्याने आंघोळ करतो. नाही नाही मी गरम पाणी करते, तू गरम पाण्याने आंघोळ कर. मग जसं आपल्या कुटुंबावर आपल्या आपत्यावर आपण प्रेम करतो तसं आपण भगवंतावर प्रेम करतो का? खरं सांगा बरं. तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे, करतो का? करतो का भगवंतावर प्रेम? आणि जर खरंच प्रेम केलं तरच भगवंत तुम्हाला जवळ करतो बरं का.
तरच जवळ करतो. गोपिकांनी ह्या गोष्टीचा विचार केला का हो? नवऱ्याचा विचार केला नाही, सासू सासऱ्याचा विचार केला नाही, कोणाचाच विचार केला नाही, पण भगवंताच्या जवळ गेल्या. आता खूप सोपं आहे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. आता खूप सोपं झालंय. पूर्वीचा काळ खूप अवघड होता, हे की नाही? पूर्वीचा काळ खूप अवघड होता, आता सगळ्या गोष्टी सुलभ झाल्या. या भावाने जर देवाजवळ गेले, देवावर प्रेम करायला पाहिजे. आपल्याला कधी वाटतं का बाबा थंडीच्या दिवसामध्ये बघा वृंदावनामध्ये तुम्ही जावा, वृंदावनामध्ये देवाला किती आरास करतात. थंडीच्या दिवसामध्ये बाळ गोपालकृष्णाला स्वेटर असतं, कानटोपी असती, तिकडचे लोक बरं का असे करतात, ड्रेस असतात. आपण कधी करतो ना? आपल्या देव घरात साधा कपडा सुद्धा हातरलेला नसतो देवाच्या खाली, एक देव तिकडं तर एक देव इकडं. पण थंडीच्या दिवसात आपण गरम गरम पाण्याने आंघोळ करतो. पण आपल्याला वाटतं का कधी की बाबा थंडीचे दिवस आहे, देवाला गार पाणी कसं वाटेल? तुम्ही अंतःकरणात जसं आपल्या मुलावर करतात तसं करा ना, की मनाला विचारा, देवा तुला थंड पाणी आहे बरं का, गार लागल, थोडं कोमट पाणी करावं का? देवाला नको वाटतंय का? देवा तुम्हाला आज पुरणपोळीचा मी नैवेद्य, स्वयंपाक रोज करताना मी देवासाठी करते असं गृहीत धरा. देव खातोय, पण तुम्ही माझा देवाने खाल्ल्यावर अवघडच आहे. ते नामदेव महाराज होते, नाम खाल्ले नाही का? कौन कहते हैं भगवान खाते नहीं, नाम देव की तरह खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, यशोदा की तरह सुलाते नहीं. देव खातो पण त्यासाठी नामदेव व्हावा लागतं. देव झोपतो पण त्याच्यासाठी यशोदा मैयासारखं प्रेमाने लोरी गारावी लागते. आताच्या बायका बाळाला झोपवताना अंगाई म्हणत नाहीत, अभंग म्हणत नाहीत, हाड हाड कुत्र आलं हाड, बिचारायचे आयुष्यभर हाड 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 होते. आम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान नाही. मग असा भाव, असं देवाला प्रेम द्यावं लागतं. आपल्याला कधी वाटतं का बाबा आज एकादशी आहे, आज भगवान परमात्मा, आपल्याला वाटतं का नाही असं देवाने मला दर्शन द्यावं? वाटतं. पण देवाने दर्शन देण्यासाठी आम्ही काय करतो? आपण कधी असा विचार करा का देवाने आज आमच्या घरी यावं? वाटतं का? एखादा पाहुणा जर यायचा म्हणला तर आपण सगळं घर साफसूफ करतो, सारवून काढतो, स्वच्छ फरशी धुतो, पडदे घरातले पडदे बदलतो, सगळं म्हणजे टकाटक घर करतो. पण देवासाठी करतो का आपण? देवासाठी. मग कधीच वाटावं लागेल की देव आपल्या घराला, साधू संतांनीच म्हणावं बरं का, देव घरा आला, देव घरा आला, आहे का नाही? आम्हाला काय वाटवणे देव घरा आला. मग देव घरी येण्यासाठी आम्हाला सुद्धा घर आम्ही सजवावं, देवासाठी आम्ही सजवतो, तो आनंदाने स्वीकार करील. सजा दो घर को दुल्हन सा मेरे भगवान आए हैं, लगी कुटिया भी दुल्हन सी मेरे भगवान आए हैं. एखादी नवरी जसा शृंगार करते आपल्या पती देवासाठी, तसं घर भगवान येणार आहे म्हणून घर सजवावं. आणि एखादी झोपडी सुद्धा त्या ठिकाणी बंगला वाटलं पाहिजे, तसं ते केलं बरं का शबरी मातेनं. भगवान परमात्मा येणार आहे म्हणून तो झाडून काढायची, फुलं टाकायची. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का आवन आज
झालं गुरुच्या एका शब्दावर. गुरुनी सांगितलं एक ना एक दिवस तुला भगवान परमात्मा भेटतील. मग आज आपण आपल्या गुरुवर श्रद्धा ठेवतो का हो? आजचा काळ गेला. आता वाटतंय शिष्याला वाटतंय मीच गुरु व्हावा, मी गुरु नव्हो मी गुरुचा बाप व्हावं असं वाटतंय. पहिले गेले दिवस. आता बघा गुरुवर आता खरंच बरं का त्यांच्यासमोर माझी बोलण्याची पात्रता नाही, मला भीती वाटते बोलायला. पण आता कसं तुका म्हणे कसं जसं आहे तसं. 25 आमचा जवळजवळ 2000 सालापासून प्रसंग आहे आणि आमच्या गाठी भेटी व्हायच्या आणि आम्हाला नवीन नवीन कार्यक्रमाला बसवायचे प्रवचनाला वगैरे. तर भीती वाटायची. नाव पुकारलं तर आम्ही तिथं प्रवचन करायला किंवा 2 शब्द बोलायला जात नव्हतो. आणखीन सुद्धा त्यांच्यासमोर भीती वाटते बोलायची. कारण का तर आदर आहे. तुम्ही आदर आणि प्रेम गुरुच्या बाबतीत ठेवलं तर तुम्हाला त्याची गुरुची कृपा होते. माणसाच्या जीवनामध्ये बघा गुरुची कृपा आवश्यक असली तर माणसाच्या जीवनामध्ये माणूस पुढे जातो. दुसरी गोष्ट शास्त्र कृपा असली तर माणूस पुढे जातो. आणि तिसरी गोष्ट गुरुच्या आशीर्वादाने आत्मकृपा होत असती. भगवंताच्या नामस्मरणाने गुरुच्या कृपेने आत्मकृपा होत असती. ह्या भागाचं वैभव आहे. ह्या भागाच्या साधकांचं सुद्धा भाग्य म्हणावं लागेल. उजळले भाग्य आता अवघी चिंता वानली. चिंताच कसली, चिंतेचा ची सुद्धा तुमच्या इथं राहिला नाही. एवढं मोठं वैभव तुमच्या भागाला भेटलेलं आहे. आमचं दुर्भाग्य आम्हाला संगती भेटत नाही. कारण विसंगती सगळी माणसाच्या जीवनात विसंगती झालं की माणसाचं जीवन विस्कळीत होतं. विस्कळीत तसं दुर्दैवाने आम्हाला विसंगती झालं. कारण आता ती गोष्ट सांगायची नाही. पण तुमचं भाग्य की तुम्हाला असं वैभव तुम्हाला भेटलेलं आहे. महाराज तुम्हाला भेटले. त्यामुळे इतकी लोक इतकी हुशार आहेत की सांगायची गरजच नाही. आता मी म्हणलं तर मी कीर्तन तर कसं करू. आता सूर्या पुढे एखादी मेणबत्ती लावावी. पण काय आता जसं असेल तर गुरुची कृपा. आता साहस होत नाही. पण आताची पोरं तशी नाहीत. तर कसं आहे माहिती आहे का, साधकाची दशा परिपक्वता झाल्याच्या नंतर तो त्या पात्रतेला उतरतो. पण माणूस चांगला विचार करत नाही. माणसाला वाटतं मी पटकन अधिकारी व्हावा, मी पटकन त्या व्यासपीठावर जावं. पण असं नाही. सेव्याशिवाय मेवा मिळतो का? सेवा केल्याच्या नंतर मेवा मिळतो. हनुमंतरायानं किती सेवा केली. रामायणामधून जर हनुमंतराय बाजूला काढले तर रामायणामध्ये काहीच शिल्लक राहत नाही. हनुमंतरायामुळे सीतेचा शोध लागला. हनुमंतरायामुळे लंकेचं दहन झालं. म्हणून भगवंताला युद्ध जिंकता आलं. मग सेवाभाव महत्वाचा आहे ना. हनुमंतरायांनी कधी म्हणले का केवढा अधिकार मोठा होता, पण सेवाभाव म्हणून सेवा केला तर मेवा मिळतो. आधी सेवा करायचं शिका, नंतर मेवा. गुरुची कृपा आहेच तुमच्यावर, तुम्हाला मेवा आपोआप भेटला जाईल. परंतु आम्ही चांगला विचार करत नाही. तसं शबरीला एकदा सांगितलं तिच्या गुरुनं की तुला एक ना एक दिवस राम भेटणार म्हणजे भेटणार. गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि एक दिवस भगवंताचं दर्शन शबरीला झालं आणि जीवन कृतकृत्य झाले त्या ठिकाणी. आणि तसा भाव साधू संत ठेवत होते म्हणून देव त्यांना भेटत होता. कारण शुद्ध भाव झाला. शुद्ध भाव ज्याच्याकडे आहे त्याच्या जवळच देव आहे. आणि शुद्ध भाव साधू संतांचा होता. आणि त्यात सगळ्यात उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर गोपिकांचं देता येईल. किती गोपिकांचा शुद्ध भाव होता. आता गोपिकांच्या बाबतीत एक मला नवल वाटतं बरं का. कुठल्याही गोष्टीचा विचार न करताना भगवंताला समरस व्हायच्या, एकरूप व्हायच्या. घरामध्ये एवढी घरी सासू सासरा नंदा जावा असून सुद्धा देवाची मुरली ऐकण्यासाठी आतुर व्हायच्या. एक दिवस जर भगवंताचं दर्शन नाही झालं तर एक दिवस एक युगासारखा वाटायचा गोपिकांना. एवढी जीवाची घालमेल. जसा मासा पाण्याच्या बाहेर आल्याच्या नंतर त्याची तळमळ व्हावी तशी तळमळ गोपिकाच्या जीवाची होत होती की भगवंताचं दर्शन व्हावं, भगवंताचा आनंद आम्हाला प्राप्त व्हावा. परंतु त्याच गोपिका कधी कधी देवाची कंप्लेंट यशोदा मायाकडे करायच्या. राग करायच्या. कृष्णा मी तुला मारील बर का, कृष्णा मी तुझ्या आईला जाऊन सांगल बर का. राग पण करायच्या का नाही. पण कसं आहे माहितीये का, रागात सुद्धा प्रेम असलं पाहिजे. करू आवडीने वाद, करू सुखाचा संवाद. वाद सुद्धा असला पण आवडीचा वाद असला पाहिजे. वाद विवाद नको, आवडीचा. त्या वादामध्ये सुद्धा आवड निर्माण झाली पाहिजे. त्या रागामध्ये गोपिकांच्या रागामध्ये गाराड्यामध्ये सुद्धा प्रेम होतं. एकीकडे भगवंताशिवाय करमत नव्हतं आणि दुसरीकडे रोज यशोदेला गाऱ्याने सांगायची. एक आज पहिली आली की दुसऱ्या दिवशी दुसरी यायची. दुसरी आली गवळण, दुसरी आली गवळण सांगती घराणी. सासरी आला चक्र पाणी, खाऊन दही दूध तूप लोणी. पुढल्या अवघ्या निर्जनी दूरी जाता सापडेना. यशोदे ग बाळ तुझा कान्हा, यशोदे ग
अशा घराणी पण सांगायची की यशोदे यशोदे गोकुळी राहावे का जावे, कृष्णाला सांगावे आम्ही गोकुळात राहावं का निघून जावे, असे कंप्लीट करायच्या आणि दुसरीकडनं भगवंताच्या दर्शनासाठी व्याकुळ व्हायच्या. घरामधून भगवंताला पाहायला जायचे, पण जायचं कशी, घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणते मजला, आहे का नाही, घरी नंदा आहेत जावा आहेत सासू आहेत सासरे आहेत तेव्हा होत्या, आता नाही, हम दो हमारे दो, आता असं आहे, अवघड गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर भगवंताला पाहण्यासाठी जायच्या, आतुर व्हायच्या, म्हणायचे देवा खूप भेटावंसं वाटतं रे, पण एवढ्या माणसाच्या ह्याच्यामधून तुला भेटायला येऊ कशी मी, माझ्या घरी एवढी मोठी लोक आहेत आणि मला खूप यावंसं वाटतं, पण तुझा माझा योग भेटीचा काय येत नाही रे, तुझ्या माझ्या भेटीसाठी एवढा अडथळा काय येतो, माणसाने मनाची मनाला बोलावं बरं का, आणि माणसाने देवाला पण बोलावं. माणसाने माणसाला बोलण्यापेक्षा आपलं सुख दुःख आपण देवासंग बोलावं, माणसाशी बोलून उपयोग नाही. गवळण देवाला बोलायची, देवा तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी कशासाठी एवढा अडथळा येतो रे, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे अडवला, कान्हारी भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हारी भेट दे ना मला, देवा मला एकदाच तू भेट दे रे, एकदाच भेट दे आणि त्याच्यानंतर मी समाधानी होईल. देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी एक वेळा, कान्या रे कान्या रे कान्या रे कान्या रे कान्या रे एकदाच भेट दे रे देवा, कारण देवाला आर्ततेने बोलवलं ना की देव येतो, पण तेवढी आर्तता आमच्या बोलवण्यामध्ये पाहिजे, तेव्हा देव आमच्याकडे डोळे उघडून पाहतो, अन्यथा नाही. सेवा, आर्तता आणि भाव. आणि एक दिवस रासक्रीडेचा प्रसंग ठरला, सगळ्या गोपिका भगवंताला भेटायला त्या ठिकाणी आल्या. भगवान परमात्मा गोपिकांना म्हणू लागले, अगं तुम्ही तुमच्या घरी सासू आहे सासरा आहे नवरा आहे, त्यांची सेवा करायची सोडून तुम्ही इथं कशाला आल्या, तुम्ही तुमच्या नवऱ्याची सेवा करा, तुम्ही इथं येऊ नका. सगळ्यात पत्नीचा श्रेष्ठ धर्म आहे पतीची सेवा करणे, तुम्ही घरी जा. पण गोपिका म्हणायच्या, देवा आम्हाला नाही घरी जायचं, आम्ही तुझ्यासाठीच इकडं आलेलो आहोत. गोपिका काय ऐकायला तयार होत नव्हत्या. आणि भगवंत सांगायचे की बाबा इकडे येऊ नका, तुम्हाला त्रास आहे, पुन्हा तुम्हाला घरात नाही घेतलं तर मी कोणासंग लग्न करू. 16,000 त्या भस्मासुराने बंदी खाण्यात टाकलेल्या त्यांनाही मी घरी घेऊन आलोय. गोपिका तर काय तरी साध्या होत्या का, नव्हत्या ना. त्यातली एक गोपिका होती, एक गोपिका खूप हुशार होती. तशा सगळ्याच गोपिका हुशार होत्या. त्यात 3 टप्पे होते, कोणी सुना, कोणी लेकी आणि कोणी सासवा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य असं म्हणावं लागेल. 3 प्रकारच्या गवळणी होत्या. आणि एक गोपिका भगवंताला म्हणती, देवा एक विचारू का. हो म्हणले, विचार ना. म्हणले की पतिव्रतेचा धर्म तुम्ही सांगता बरोबर आहे, पतीनं पतीची सेवा करणं हे अगदी बरोबर आहे. पतिव्रता तुका म्हणे, पतिव्रता तिची देवावरी सत्ता. कारण देव सुद्धा पतिव्रतेला थरथर कापतो. तर त्याच्यात पतीची सेवा म्हणजेच पतिव्रतेचा सगळा धर्म आहे, देव आहे, सगळंच आहे. तर पतीची ठीक आहे पतीची सेवा करायची, पण कालांतरानं म्हणले एका महिलेचा, एका गृहिणीचा पती त्याला कालांतरानं बाहेर गावी, बाहेर देशाला त्याला जावं लागलं. तेव्हा तिनं काय करायचं. मग आता पतीच्या सेवेमध्ये विघ्न येईल किंवा भंग होईल, काय करायचं, त्याच्या नियम बाह्य होईल. मग काय करायचं. भगवंतांनी सांगितलं, जर पती गावाला गेला असेल तर पतीची मूर्ती तयार करायची आणि त्या मूर्तीची सेवा करायची.
ठीक आहे म्हणले. मूर्तीची सेवा केली. त्या पतिव्रतेनं पती गावाला गेल्यापासून दररोज त्या मूर्तीची सेवा करू लागली. सकाळी जसं आपल्या पतीची सकाळी उठल्यापासून सेवा करायची तशा पद्धतीनं ती रोज मूर्तीची 6 महिने सेवा केली. आणि 6 महिने झाल्याच्या नंतर कालांतरानं तिचा पती त्या घरी त्या दिवशी तिच्याकडं आला आणि दरवाजाच्या बाहेर उभा राहिला. त्यावेळेस ह्या पत्नीची मूर्तीरूपी पतीची आतमध्ये सेवा चालू होती. त्या मूर्तीला ती स्नान घालत होती आणि बाहेर दरवाजावर आवाज आला, अगं दार उघड, दार उघड. मला सांगा देवा, आता बाहेरनं दरवाजावर आवाज येतोय आणि ती गोपी दुसरी महिला त्या मूर्तीरूपी पतीची सेवा करते. मग तिनं काय करावं? तिनं उठावं, जाऊन दार उघडावं का त्या मूर्तीला स्नान घालत बसावं? भगवान परमात्मा म्हणजे अगं खरा पती जर बाहेर येऊन उभारलेला असेल तर मूर्तीची सेवा करण्याची काय गरज आहे. जोपर्यंत पती नव्हता तोपर्यंत मूर्तीची सेवा करणं योग्य आहे. पण आता चालता बोलता पती जर बाहेर येऊन उभारलेला असला तर तिनं मूर्तीची पूजा थांबवावी, तिनं उठावं आणि दार उघडावं आणि पतीला आतमध्ये घेवा. देवा बरोबर आहे म्हणजे अगदी 100% तुमचं बरोबर आहे. तर मला हे सांगायचंय, जर खरा पती तो मातीचा घरचा जो पती आहे तो मातीचा पती आहे, तो नश्वर पती आहे. आमचा ही आत्मस्वरूपांच्या देहाचा पती, या देहाचा मालक म्हणजे तुम्ही आहात. मग आमचं काय चुकलं सांगा बरं? गोपिका साध्या होत्या का? नाही ना. अशा पूर्ण समर्पण भाव भगवंताला गोपिकांनी वाहिलेला होता. कारण का? तर त्या भगवंताला शरण गेलेला होता. अभंगाचं पहिले चरण. मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, देवाला शरण जायला सांगितलं, पण आम्ही उलट करतो. आम्ही देवाला शरण न जाता आम्ही प्रपंचाला शरण जातो. आम्ही संसारातील गोष्टींना, सर्वात संसारातील नश्वर माणसांना आम्ही शरण जातो. पण त्यांच्यापासून आम्हाला दुःख भेटतं. माणसाला दुःख कशापासून भेटतं का? 3 गोष्टीपासून माणसाला दुःख भेटतं. एक, अपसव्य बोलल्याच्या नंतर दुःख भेटतं. दुसरी गोष्ट, जवळ अहंकार बाळगल्याच्या नंतर दुःख भेटतं. आणि तिसरी गोष्ट, मी आणि माझं म्हणले की दुःख भेटतं. मी आणि माझं म्हणले की तिथं 100% दुःख आहे. आणि जिथं मी म्हणले की तिथं दुःख आलं. पण आम्ही प्रपंचामध्ये सगळं मी 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 माझं 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 हे कोणी केलं, मी केलं, ते कोणी केलं. माझी माझी हे कोणाचं आहे? माझं आहे. गाडी कोणाची आहे? माझी आहे. बंगला कोणाचा आहे? माझे आहे. बायको कोणाची आहे? माझी आहे. पोरं कोणाचं आहे? माझे आहे. आणि जी माझी म्हणणारी पोरच पुन्हा घराच्या बाहेर काढते. तुमचे हात पाय थकले तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये टाकतात. वृद्धाश्रमामध्ये नाही टाकलं तर तिथंच घराच्या शेजारी
वेगळं करून खातात. कितीतरी रोज उदाहरणं बघायला भेटतात. पोर लोक लेक सोनी इकडं खातो, म्हातारी एकटी हाताने करून खाते. म्हातारीला उठता येत नाही, बसता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे का नाही? तरी सुद्धा आम्ही पोरापासून अलिप्त राहत नाही. त्यानं लाताना हाणू द्या, बुक्यानं हात हाणू द्या, तरी सुद्धा त्याच्यासाठी धडपड आहे आमची. धडपडूच तर धडपड करतो, त्याच्यासाठी कमवून ठेवतो. पण देवासाठी केलं का? देवावर जर 1% खरं प्रेम केलं तर देव 100% आमची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्या प्रपंचाचा आम्ही मुळामध्ये विचार करतो तो प्रपंचच दुःखदायक आहे. प्रमाण उचलू नका बरं का. आपल्याला कमी वेळामध्ये सेवा संपवायची. तुमचं गायन खूप गोड आहे, आपण परत नंतर जागर करू. कारण मी खूप लांबून आले, कारण माझा अख्खा दिवस प्रवासात गेलाय. मगाशी महाराज मला जांभलं न्यायला आले, कारण उशीर झाला निघायला आणि लांबून गाड्या बदलत यावं लागलं. कसं कुठल्याही गोष्टीला योग लागतो. आज योग खूप बेकार होता. मला 4-5 ठिकाणी गाड्या बदलाव्या लागल्या, त्यामुळे मी जेवण पण केलं नाही. पण मला कीर्तनाला उभं राहायचं. कीर्तनामध्ये आलं तर मला थोडंफार बोलता तर यावं का नाही. भाग गेला, चिन्ह गेला, अवघा झाला आनंद. परत लोक म्हणते आली काय, बोलली नाही, गेली पाकिट घेऊन. विठाला विठाला. मी आणि माझं ज्या माणसावर आम्ही प्रेम करतो ती माणसं आपल्याला अनुभवायला मिळतात. नवे नवे साधू संतांनी सांगितलं की बाबा हे तुझे नाहीत, कुणीच कुणाचं नाही, आहे का नाही? कोणीच कुणाचं नाही. हे लटकं आहे. आपण लॉकडाऊनमध्ये अनुभवले सगळ्या गोष्टी. आपलं स्वतःचं पोरगं जवळ येत नव्हतं, बायको जवळ येत नाही, ती नुसतं शिंकलं तरी जवळ येत नव्हती. पूर्वीची लोक म्हणायची शिंकले की म्हणायचं सच शिकलं. आणि आता कोरोनाच्या काळात शिंकले की लोक 10 फूट मला सरकायचे. शिंकले की मास्क लाव असं करायचे. आता त्याच्यात तेर डोकीला ते बर्ड फ्लू नावाचा आजार आलाय बरं का आता. आणि मला काय माहिती नव्हतं. मी आपल्या येताना मास्क घालून आले. का मास्क घालून आले? ते मला धुळीची अलर्जी आहे. वारीला गेले, धुळीचा मला 2-3 दिवस त्रास झाला, सर्दी झाली 15 दिवस. म्हणून मी आपल्या येताना म्हणलं प्रवासात पण धूळ जाते म्हणून मी आपलं मास्क घालून आले. त्या लोकांना वाटलं हिला माहिती आहे की इकडं रोग आलाय म्हणून ही मास्क घालून आली. त्यांना ती भीती होती. मी म्हणलं असं काही नाही म्हणलं. म्हणजे लोक इतकी भीतात. आपलीच लोक आपल्यापासून दूर राहतात. आपली लोक सुद्धा खूप चाबरी लोक आहेत. फक्त आपलं चांगलं असलं तर आपल्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, आणि वाईट असले की कोणी जवळ येत नाही, आहे का नाही? सगळे सुखामध्ये सहभागी होतात. दुःखात कोणी होतात का? सुख की सब साथी, दुख में ना कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा ना कोई. देवा, हे सगळे सुखाचे सोबती आहेत, फक्त तुझं नावच बखर आहे. आणि म्हणून त्या नावासाठी आम्ही प्रयत्न करायचा आहे. कोणी आमच्या जवळ येत नाही. प्रपंचात फक्त मी माझा प्रपंच, म्हणजे प्रपंचाची निर्मिती ही पहिली झालेली नाही, तुम्ही आम्ही केली निर्मिती. भगवा त्या प्रपंच हा जड आहे, त्याची निर्मिती नाही, पण आम्ही त्याला आकाराला आणलं. भगवान गीतेमध्ये म्हणतात न रूपमस्य तथोप लभ्यते नांतो न चाधीर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूल मत्संग शस्त्रेन दृढेन चित्वा. त्याला मान नाही, प्रतिष्ठा नाही, तो जड आहे. मग त्याला आकाराला कोणी आणलं तर तुम्ही आम्ही आणलं त्या प्रपंचाला. पण करायचा म्हणजे करायचा नाही, करायचा पण त्याच्यापासून अलिप्त राहायला आलं पाहिजे. तो लटका आहे. जसं पोरं छोटी पोरं थोड्या वेळासाठी जसा भातुकलीचा खेळ खेळतात का नाही, त्याच्याप्रमाणे खेळायचा. थोड्या वेळ पोरांचं पटना झाले की ती खेळ मोडून देतात भातुकलीचा, आहे का नाही? एका सुंदर कवीनं म्हणलं बघा, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती धाव मोडीला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती धाव मोडीला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती धाव मोडीला अधुरी राजा मधला मुलान कळली शब्द
कहाणी राहते. नवीन नवे रावणाचा प्रपंच अर्धा राहिला, पूर्ण झाला नाही. आमचा कशाने पूर्ण होणार आहे? प्रपंचामध्ये मी आणि माझं म्हटलं की तिथं दुःख होतं. मी कोणी केलंय? मी केलं. काय झालं, एक मुंबईवरनं माणूस ट्रेनमध्ये बसला, कडक कपडे घातलेले, म्हणजे आपण महाराज लोक घालतात तसे कडक, पुढारी लोक महाराज लोक कडक कपडे, अशी टोपी बिपी कडक कपडे घालून ट्रेनमध्ये बसला. आणि त्याच्यासोबत होती पेटी, एक जड पेटी होती. आणि पेटी घेऊन ट्रेनमध्ये बसला. आणि ट्रेन सुटायला 10 मिनिटं बाकी होती. 10 मिनिटं बाकी होती. त्याच्यानंतर तो काय झाला, समोर त्याच्या शेजारी एक ग्रस्त आपला प्रशांत समोर बसलेला होता माणूस. त्याला विचारलं, अरे का हो भाऊ, तुम्ही कुठं निघालात? म्हणले मी इकडे चाललो. त्याने विचारलं, तुम्ही कुठले आहात? म्हणलं मी नाशिकचा आहे. मग त्याला वाटलं तर नाशिकचा गडी आहे म्हणल्यावर बागायतदार गडी आहे, दिसतोय पण तसाच. माणसाची किंमत वरच्या फेऱ्यावरनं कळते, ऐक ना. बागायतदार गडी आहे त्यामुळे भरपूर माल आलेला असेल, द्राक्षाची पट्टी आणली असेल, ह्या पेटीमध्ये भरपूर पैसे असतील असं समोरच्या माणसाने विचार केला. ठीक आहे म्हणले. तुम्हाला कुठे जायचं? म्हणले नाही मला इकडंच असंच जायचंय. म्हणले बरं म्हणले. मग त्याने इकडं तिकडं जरा बघितलं, चाका चवळा घेतला. मला जरा थोडं पेटीकडे लक्ष ठेवा बरं का, आणि मी जरा बाथरूमवरनं जाऊन येतो. मला म्हणजे ठीक आहे जाऊन या. अजून ट्रेन सुटायला 10 मिनिटं अवकाश आहे. मग तो काय केला, पटकन खाली उतरला, बाहेर गेला. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, तुला येईच ना. ट्रेन सुटली. ट्रेन सुटून पार जवळजवळ 10 किलोमीटर 15 किलोमीटर अंतर. आता ट्रेन काही मध्ये आधी थांबत नाही. ते काय बस आहे का, कंडक्टर थांबा, आमचा माणूस खाली गेलाय म्हणायला. एसटी वाले थांबवतात, तसं ट्रेन कशाला थांबवते? कोणी मध्ये आलं तर ती ट्रेन त्याच्यावरनं पण जाते. 10-15 मिनिटं झाली. आता हे न ओळखलं की आता तो माणूस गेला, आता येणं नाही. मग पुढच्या स्टेशनला गेली की पुढं माणसं चढू लागले आणि पुढे येऊन बसू लागले. आता हे न ओळखलं, आता का आपल्यावर जबाबदारी दिली म्हणलं. ते काय केलं, मग त्यानं बसलं. मग ती लोक तिथं, त्याची जागा रिकामी झाली. ती लोक तिथं येऊन बसायची. बसले की ती खाली पेटी लागायची पाहिजे. ते म्हणायचे, का हो हे पेटी कोणाची आहे? तर म्हणायचं माझी आहे. ती म्हण, पेटी कोणाची आहे? माझी आहे. तुमची आहे का? बरोबर. पेटी कोणाची आहे? माझी आहे. आता त्याला कळत तो माणूस खाली उतरलाय, आता काही येणार नाही की पेटी कोणाची आहे? माझी आहे म्हणायचा. आणि तो माणूस उतरलेला होता. आणि आता तशा लोकांच्या कारकिर्दी लोकांना माहित असतात. तो होता गुंड उतरलेला माणूस. आणि कोणीतरी पोलीस स्टेशनला फोन केला होता. फोन केल्याच्या नंतर संशयित म्हणून पोलीस त्या ट्रेनमध्ये चढले. त्या डब्यात तो माणूस कुठल्या डब्यामध्ये चढला हे पण कोणीतरी पाहिलं होतं. बरोबर पोलीस त्या डब्यामध्ये चढले. आणि पोलीस त्या डब्यामध्ये चढल्याच्या नंतर त्या पेटीजवळ आले. ते म्हणले, का हो ही पेटी तुमची आहे का? ते म्हणलं हो माझी आहे. तुमची आहे का? हो माझी आहे म्हणला. मग त्या पोलीस लोकांनी ते लॉक तोडलं आणि उघडली पेटी. उघडल्याच्या नंतर त्या पेटीमध्ये पैसे नव्हते. ते हात तोडलेले, पाय तोडलेलं, मुंडकं तोडलेलं. एका माणसाचा त्याने केला होता खून. आणि खून केल्याच्या नंतर ते सगळं त्या पेटीमध्ये भरलेलं होतं. पोलीस म्हणले, तुमची पेटी आहे ना? नाही म्हणलं, माझी नाही. ते म्हणले, आता बोलूच नको, चल पोलीस स्टेशनला. त्याला जेलमध्ये अटक केलं. मग कशामुळे दुःख झालं? माझं म्हणल्यामुळं दुःख झालं. आणि माझं म्हणले की दुःख होतं. आणि माणसाने अपसव्य बोलल्यावर, हे एक बोलल्याच्या नंतर दुःख होतं. अपसव्य बोलणे म्हणजे वाईट बोलणे. माणसाला तोंड कशासाठी दिले? चांगलं बोलण्यासाठी दिले, हे का नाही? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. किंवा बोलण्याची नाही आणि देवाविन काही. साधू संत म्हणतात आम्ही देवाशिवाय दुसरं बोलूच शकत नाही, बोलणारच नाही. किंवा माऊली म्हणतात, साज आणि मवाळ मिथिले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. किंवा मोकळे मन रसाळवाणी. अशा प्रकारे माणसाने बोलावं. पण तशी लोक बोलत नाहीत. लगन सराईचे दिवस होते. आणि लगन सराईचे दिवस असल्याच्या नंतर आता पोराला पोरी पाहायचा काळ आता थोडा कमी झाला. पहिला होता तर लय अवघडाची परिस्थिती झाली. कारण पहिल्याचा काळ वेगळा होता. कसं असतं, सृष्टीचं चक्र काही कालांतरानं बदलत असतं. पहिलं पोरं जमामध्ये पोरगी पाहायला यायचे. पण आता पोरी पाहायला यायचं प्रमाण कमी झालं. कारण मुलीच्या घरच्यांनी जर सांगितलं की मुलगी पाहायला या तरच येतात, अन्यथा येत नाही. पहिले पोरी पाहायला सहज पैकी 10-10, 15-15 माणसं जायची. तरी पण एक वर्गात 25-25, 30-30 पोरी पाहायच्या. आणि पोरीला नाव ठेवायचं, कोणची बुटकीच आहे, कोणची काळीच आहे, कोणची नकटीच आहे, कोणची चपटीच आहे. आता नकटी भेटाना, वक्टी भेटाना, कसलीच भेटाना. आता काळ बदलला. आता मी सुद्धा महाराजांना म्हणते, महाराज 2-4 पोरी बघावं तुमच्या नांदेडच्या. म्हणल्या का नाही? बघितल्या का नाही? आहे का नाही? त्या टापा काय तुमच्या इकडच्या पोरी बघावं, पोरी तरी बघा 2-3. काय करता, पोरीचे प्रमाणच कमी झाले. तर एक पोरं 20-20 पोरी बघायचे असं म्हणजे. मग पोरीला नाव ठेवायचं. कसं आहे का, पोरगी आपण रूप पाहून पोरगी बघतो का गुण पाहून करतो लग्न तिच्याशी?
100% पोरगी रूप पाहूनच करतात, तिचं गुण कोणी पाहत नाही. आणि जेव्हा ती गुण उधळायला लागली की मग तो परत डोक्याला हात लावून बसतो, आहे का नाही? अशी परिस्थिती निर्माण होते. पण काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असते, हे लोकांच्या लक्षातच येत नाही. वरच्या अंगाला लोक भुललेली असतात. काय भुलला असती वरली अंगा, रस वडोंगा पर रस उसडोंगा पर रस भेडोंगा. वरच्या अंगाला लोक भुलतात. पहिले तसे दिवस होते. आणि अवघड मग ती मुलगा पाहायला आता काय झालं, मग दिवस बदलले. आणि त्या कोणीतरी ठापा ठेपा सांगितला होता. आणि मुलगी पाहायला त्या ठिकाणी मुलगा आणि मुलाची माय दोघंच आले. आता पहिल्यासारखं 10 माणसं 20 माणसं येत नाही. आल्याच्या नंतर आले, बसले. मुलींच्या आईनं जरा चहा पाणी वगैरे सगळं दिलं. आणि दिल्याच्या नंतर मग मुलीची आई म्हणली, तुम्हीच का, हाच का मुलगा? ते म्हणले हो. तुम्ही मुलाची आई? हो. म्हणले आम्हाला इथं ठापा ठेपा लागला, तुमची मुलगी आहे म्हणून आम्हाला समजलं, म्हणून आम्ही तुमची मुलगी पाहायला आलोय. ठीक आहे म्हणले. मग काय मुलगा तुमचा काय करतो? म्हणले मुलगा आमचा शिक्षण झाले. किती शिक्षण झाले? तर म्हणले आमचा मुलगा BA झालाय. ती म्हणली मुलीची आई जरा आगाव होती. त्या पहिल्या मुलीच्या आई बाहेर बैठकीत सुद्धा येत नव्हते, सगळे माणसंच कारभार पाहत होते. पण आता बाईशिवाय मुलीच्या आईशिवाय लग्नच पक्क होत नाही, कारण सगळा यांच्यावर सगळा विचार डिपेंड आहे. पण चांगला विचार करा. नुसतं रूप पाहून, पैसा पाहून, इस्टेट पाहून मुलगी देऊ नका. मुलीचा वाटोळ होऊन जाईल. नोकरी असलेली पोरं, इस्टेट असलेली पोरं संस्कारी असतात असं नाही. जावायला महिन्याला 1 लाख रुपये पगार आहे, 50 एकर बागायतदार आहे, रोज दारू पिऊन पोरीला जर मारायला यायला लागला तर काय उपयोग आहे सांगा तुमचा? ह्या गोष्टीचा जरा विचार करा ना. तुमचं पोरगं शिकलेलं नसताना तुम्हाला वाटते सुना आम्हाला चांगली भेटावी, पण आमच्याच मुलीला दुसऱ्याच्या घरात देताना, बरं दुसऱ्याच्या मुलीला दुसऱ्याच्या घरात द्यायचं म्हणलं तर 50 एकराची अपेक्षा आहे. पोराला लाख रुपये पगार असावा, गाडी असावी, बंगला असावा. ह्यांच्या घरी काहीच नसतं, हे राहते झोपडीत. झोपडीतल्या लोकांनी बंगल्याची अपेक्षा ठीक आहे, पण किती त्याला मर्यादा असते ना. एवढं असून सुद्धा मुलीची लोक मुलगी द्यायला तयार नाही. जरा चांगला विचार करा. विचार करणं ही काळाची गरज आहे. मुलगी सुखाने नंदायची असेल तर मुलाचे संस्कार पहा, मुलगा काय करते ते पहा. पैसा आजचा उद्या, पैसा आज असला तर उद्या राहणार अशी अपेक्षा नाही. आज पैसा नसला तर कालांतरानं आल्याशिवाय राहणार नाही. मुलगा कष्टकरी असला तर कशाही पद्धतीनं पैसा येत असतो. म्हणून थोडा चांगला विचार करा. कितीतरी सांगितलं कीर्तनकारांना तरी आम्ही ऐकत नाही, आम्ही लटका विचार करतो. ठीक आहे म्हणले मुलगा किती शिकलाय? म्हणले BA झालाय. BA आणि 2च अक्षर शिकलाय का? मग आता मुलाच्या मुलाच्या आईला लक्षात आलं बरं का. आता मुलाची आपल्या ठिल्ली उडवायला लागली. ते पण उलट्या क्रमाने शिकलाय म्हणले BA. आधी A असतं का B असतं? ती लागली तर उडवायला. मुलाची आई जरा गप्प बसली. म्हणले आम्ही मुलगी पाहायला आलो, दाखवा ना मुलगी, मुलीला बोलवा ना. मुलीची आई म्हणली मुलगी जरा बाहेर गेली, कॉलेजला गेली आणि आली नाही. म्हणले अहो आम्हाला जायचंय, त्याच्यानंतर आम्हाला गाडी नाही जायला, आम्हाला वेळ होईल. बरोबर ठीक आहे म्हणले आम्हाला मुलीचा फोटो दाखवा. आणि म्हणले विचारले काय करते तुमची मुलगी, कशी आहे मुलगी? ते म्हणली माझी मुलगी लाखात एक आहे. हरणीसारखे डोळे आहेत, सिंहासारखी चाल आहे, हत्तीसारखी गंभीर आहे. असे मुलाची आई म्हणली हो 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 थांबा 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 म्हणले तिच्यात काय माणसाचे गुण आहेत का? नाहीत का? सगळे जनावराचेच गुण आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण आपल्याला लई शहाणं समजायचं नसतं, कारण समोरचा माणूस पण आपण शेर असला तर समोरचा माणूस 1.25 शेर असतो. आम्ही प्रपंचामध्ये असं बघतो. प्रपंचामध्ये आम्हाला तुकोबराय म्हणतात आधी तुम्ही चांगला प्रपंच करायला शिका आणि नंतर परमार्थ करा. पण आमचा प्रपंच सुद्धा फाटका आणि प्रपंच फाटका असल्यावर प्रपंच काय परमार्थ सुरळीत चालतो का? ज्याला प्रपंच व्यवस्थित करता येत नाही त्याला परमार्थ सुद्धा व्यवस्थित करता येत नाही. म्हणून आधी प्रपंच चांगला करा. पण काही लोक प्रपंचामध्ये इतकी विचित्र नमुन्याची लोक असतात, हौशे गवशे नवशे, कुणी ऋण काढून सण करणारे असतात, कोणी कितीतरी काही कसं काय असली लोक गोष्टी असतात. काही लोक चांगल्या उत्तम प्रकारचा प्रपंच करतात. पहिली माणसाची हालतरू बघून पाय पसरायचं, हे का नाही. काही माणसं विनाकारण आयुष करतात, ऋण काढून सण करायचं. अशा पद्धतीची अनेक प्रकारची लोक प्रपंचामध्ये आहेत. मग आम्हाला प्रपंच जर करायचा कळला नाही तर परमार्थ कसा करणार आणि आमची दुःखाची निवृत्ती होणार कशी? तसा काही माणसं विलासी राहतात बरं का, आयुष्यमध्ये राहतात. आणि बंगल्यावालीच लोक आयुष्यमध्ये राहतात असं नाही. झोपडीतली सुद्धा काही माणसं आयुष्यमध्ये राहतात, विलासात राहतात. काही लोक खायला दाना नसतंय पण आयुष्यमध्ये राहतात. अंगावर अस्तर पित्तर कडक कपडे असे प्रकार असं राहतात.
काय झालं, एक माणूस त्याला विलासात राहायची सवय होती, तो होता झोपडीतला माणूस होता. पण झोपडीतल्या माणसाने झोपडीतल्यासारखंच राहावं का नाही. पण त्याची बायको चांगली होती बघा. गाडीची दोन चाकं सारखी नसतात. बायको त्याची हुशार होती. बायको म्हणायची, अहो आपण आपल्या परिस्थितीसारखं राहायला पाहिजे, आपल्या परिस्थितीसारखं राहायला पाहिजे. तुम्हाला कसं कळत नाही. ते म्हणायचं, नाही विलासात राहायचं. महिनाभर काम करायची, महिन्याचा आलेला पगार आल्याच्या नंतर ह्यानं उडवून टाकायचा. म्हणायचं, अहो जरा पैसे ठेवा बाजूला, आपले पोरं लग्नाला आलेत, आता एक तर पोरी भेटना झालेत आणि तुम्ही पैसे खर्चून टाकल्याच्या नंतर आता आलं की पहिलं घर बघतेत, मुलगा बघतेत, गाडी बघतेत, आपण घर बांधायला पाहिजे, घर बांधायला पैसे ठेवा. तो म्हणायचा, नाही पोराला अजून 4-5 वर्ष लग्नाला अवकाश आहे, आपण विलासात राहायचं. मग विलासात राहायचं म्हणजे काय करायचं म्हणले, नाही आता मी काय करणार म्हणले, घरामध्ये टीव्ही आणणार. अहो कशाला टीव्ही म्हणले, आपल्याला कशाला टीव्ही, आपल्याला दिवसभर मजुरीला जायचंय. नाही विलासात राहायचं. बरं ठीक आहे, पहिल्या पगारीला टीव्ही आणला. परत दुसरा पगार जवळ आला. बायको म्हणली, अहो आता तरी पैसे ठेवा. नाही म्हणला, विलासात राहायचं म्हणले. आता काय करायचंय, आता कपाट आणायचंय. बायको म्हणली, कपाटाच्या उंची एवढी सुद्धा आपली झोपडी नाही, तुम्ही कपाट कसं घरात आणणार. ते म्हणला, घरात खड्डा करणार पण कपाटच आणणार. झोपडीमध्ये खड्डा केला आणि कपाट त्याच्यामध्ये घुसवलं. म्हणजे काय करावं आता ह्या नवऱ्याला, ह्याला कळना, सगळे पैसे उतरून बसायला लागला, ह्याचा मेला मोडदा बसविला, काय करावं म्हणजे अवघडच झालं. देतात बायका देतात. आणि मग तिसऱ्या वेळेस मला आता काय करायचे, आता तरी पैसे राखून ठेवा, माझं ऐका जरा, असं ते धुंद वागू नका, आपली परिस्थिती बघा, पोरांची लग्न करायच्यात. नाही विलासात राहायचंय. मग आता काय करायचंय, आता गॅस आणायचा आहे. ती म्हणली, अहो तुमच्या पाया पडते, गॅस आणू नका, आपली झोपडी आहे, मला गॅस पेटवता येत नाही, कदाचित जर झोपडी पेटली तर केवढ्यात पडायचं. नाही म्हणला, मी तुला गॅस पेटायचं शिकवतो, विलासात राहायचं. ठीक आहे, तिसऱ्या पगारीला आणला बाबा गॅस आणल्याच्या नंतर हिला गॅस पेटवायला येत नव्हता. आणि बरोबर तिनं म्हणली, एकाच्या वाणीमध्ये पावर असते, तिनं म्हणल्याप्रमाणे गॅस पेटवायला गेली. गॅसचा झाला भडका झाला की झोपडी पेटली. ही पळत बाहेर आली ना, अशी हात बांधून उभारली. आता झोपडी पेटल्याच्या नंतर हा घे बादली वत पाणी, घे बादली वत पाणी, घेतला बादली वत पाणी, झोपडी विजवायला लागला. झोपडी सगळं गाव सगळं शिकारा गोळा झालं. म्हणले, काय झालं ताई, काय झालं ताई, काय झालं. ती म्हणली, मोडद्याचा विलास जळतोय, विठाल. म्हणून आम्हाला प्रपंच सुद्धा व्यवस्थित करता आला पाहिजे. आम्हाला त्याच्यामध्ये जास्त आसक्ती नाही राहिली पाहिजे, त्याच्यामधून आलिप्त राहिला पाहिजे. साधू संतांनी उदाहरणं दिली की बाबा लटका आहे आणि त्याच्यापासून जेवढ्या तुम्ही प्रपंचाजवळ जाणार तेवढं तुम्हाला दुःख भेटल्याशिवाय राहणार नाही. दुःख बंद वेडी आहे हा संसार, दुःख बंद वेडी आहे दुःख बंद वेडी राहायचं. पण कसं राहायचं, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची गोडी. जसं पक्षी अंगणात फक्त दाणे टिपण्या करता येतात, त्याच्यामध्ये आसक्ती राहत नाही, दाणे टिपले की निघून जातात, तशा प्रकारे आम्हाला प्रपंचात राहता आलं पाहिजे. तसं राहिलं तर आमचा भाव निर्माण होईल, तसं राहिलं तर आम्हाला देवाची गोडी लागल, नाहीतर लागणार नाही. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे विड्या
गोडी अभंगाची बघून गी सावरी मूर्ती तुझ्या त्या पांडुरंगाची मना भावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतःकरणाची कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे बेड्या तुला गोडी अभंगाची गोडी अभंगाची प्रपंचाची गोडी लागण्यापेक्षा अभंगाची भगवंताची गोडी लावून घ्या. आमचं जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून भगवंताला शरण जायचंय. तो काय करेल आमचा हा भवसागर पार केल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण तो उतारला पारा तो हा उतारला पारा तो हा उतारला पारा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भगवंताच्या आम्ही जवळ गेलो, देवाचं अस्तित्व आम्ही समजून घेतलं. नवे नवे देवाचा अस्तित्व म्हणजे आम्हीच देव आहोत, आम्ही देवाचा अंश आहोत. ममय अंश जीव लोके जीवभूत सनातन मनषष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. आम्ही भगवंताचा अंश आहोत आणि आम्हाला तिथपर्यंत त्याच्याशी जिथून वेगळं झालं आम्हाला तिथं जायचंय. जिथं तुटलंय तिथं जोडायचं आणि जिथून आलं तिथंच लावेल. आता मी बार्शीला आले मला बार्शीला जावं लागेल का नाही? मी इकडे निजामाबाद गाडीत बसले तर मला बार्शी येईल का? येणार नाही. मग आम्हाला जिथून आलंय तिथंच जावं लागणार आहे. मला उद्या बार्शीला जायचंय का नाही? जायचंय ना मला बार्शीला. जाऊ का? जावं म्हणते पण मनाला सत्ता चालू आहे राहा ताई 4 दिवस. जिथून आलंय तिथं जावं लागणार आहे. आम्ही भगवंताचा अंश आहोत. नवे आम्हीच देव आहोत. राम म्हणता रामची होजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे. भगवंताला देव पाहावयासी गेलो आणि ते देवच होऊन ठेलो. आम्ही देव पाहायला गेलो तर आम्ही सुद्धा देव होऊ शकतो, पण त्या रीतीने गेलं तर आम्हाला त्या स्वरूपापर्यंत जाता येतं. पण रीत चुकली तर त्या ठिकाणी मग सगळं विस्कळीतपणा होतो. मग मनोमार्गे गेला तर तेथे चिमुकला आणि ठाई चिमुरला अनुभव. म्हणून आम्ही आमचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. देव देश आणि धर्म ह्या 3 गोष्टी माणसाच्या जीवनात कळणं गरजेचं आहे. नवे माणसाला परमार्थ नाही कळला तरी चालेल, पण कमीत कमी साधारण त्या गोष्टी अगोदर माणूस बनायला शिका. माणूस बनायच्या शिकल्याच्या नंतर माणूस चांगला विचार करतो. अरे माणूस रात्रंदिवस पैशासाठी मागं आम्ही पळतो, पण पैसा कधी कुणाला सुख दिलेला नाही. बरं किती कमवायचं रावणाच्या संपत्तीचं आपल्याला वर्णन करता येत नाही आणि प्रपंच कोणाचा परिपूर्ण झालेला नाही. रावणाच्या 3 अपेक्षा होत्या. एक म्हणजे समुद्राचं पाणी गोड करील, दुसरी गोष्ट स्वर्गाला शिडी लावेल आणि तिसरी गोष्ट सोन्याला सुगंध आणील. ह्या 3 इच्छा रावणाच्या होत्या, पण 3ही इच्छा अपूर्ण राहिल्या. मग आमच्या परिपूर्ण इच्छा होणार आहेत का? रावणाची लंका सोन्याची होती पण जळाली. भगवान कृष्णाची द्वारका सोन्याची होती, बुडाली. मग तुमचं आमचं काय घेऊन बसता? राहील का आमचं आमच्याजवळ राहील ती भगवंताचं नाम ना आमची कीर्ती राहणार आहे. किती कमवायचं हे का नाही? त्याला काही मर्यादा आहे का नाही? आणि स्वतःसाठी कोणी पण जगतंय, देशासाठी धर्मासाठी लोकांसाठी जगा. जीवन हे लोकांसाठी, साधू संतांनी जीवन लोकांसाठी तुमच्यासाठीच खर्च केले की मग आम्ही आमचं जीवन लोकांसाठी किती खर्च करतो? आपल्याला जीवन लोकांसाठी पण दिलंय का नाही? मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी काम आने के लिए, लेकिन जिंदगी का वक्त सारा निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. इतना कमा के करोगे क्या करोगे इतना कमा के? ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी, ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी. ए मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. रिश्वत घेतात का? लाच घेतो का यमदेवता? ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते, तो इतना कमा के क्या करोगे? म्हणून देशासाठी जगा,
धर्मासाठी जगा. आम्ही नुसतं म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजाचा गंध लावून महाराजांसारखी दाढी वाढवून शिवाजी महाराज होत नाही. अरे आम्हाला जाणीव झाली पाहिजे. आज नवीन पिक्चर निघाला, छावा पिक्चर निघाला. आज आम्हाला बघितलं तर प्रत्येक लोक ते नाट्यगृहातून रडत बाहेर येतो. मी माझं तर बघायचं धाडीसच होत नाही. म्हटलं मी तर काही पाहू शकणार नाही. विचार करा, चांगला विचार करा. ज्या शंभूराजाला एवढं विचित्र मारलं, अक्षरशः अवयव बाजूला केले, डोळे काढले, हाताची बोटं कापली, अंगामधून सगळं रक्त बाहेर आलं. माणसाला एकदम मारलं तर काही त्रास होत नाही, पण इतकं त्रास देऊन शंभूराजाला मारलं. पण कशासाठी हो? शंभूराजा म्हणला प्राण गेला तर चालेल पण धर्म बदलणार नाही. त्या शंभूराजांना म्हणत होते धर्म बदला, पण धर्म बदलणार नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली म्हणून आज आम्ही या ठिकाणी कीर्तनाला बसलो. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी कार्य केलं म्हणून आज आमच्या कपाळाला गंध दिसते, आमच्या गळ्यामध्ये माळ दिसते. शिवाजी महाराजांनी जर स्वराज्य निर्माण केलं नसतं तर आज आम्हाला मुजरा करावा लागला असता. ही वस्तुस्थिती आहे. बेकार येणारे दिवस आहेत. प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे. प्रत्येकाला म्हणलं पाहिजे की माझंही या ठिकाणी कार्य काय आहे, माझीही देशासाठी जबाबदारी आहे. आणि राजांचीच नाही, राजे होते आणि तुमच्या आमच्यामध्ये राजे आहेत, राजे कुठे गेले नाहीत. त्यांची पताका आम्ही आमच्या खांद्यावर घ्यायची. आणि बरं का, राजा होऊन गेला, शिवाजी महाराज होऊन गेले, शंभूराजे होऊन गेले, आम्ही सुद्धा होऊ शकतो. पण आम्ही त्यांचा विचार आमच्या आत्मतत्वामध्ये आम्ही अनुकरण करत नाही. पण त्यांच्या विचाराची आत्मशुद्धीने आम्ही बाळगायला पाहिजे. नुसता वरचा पेहराव करून शिवाजी बनत नाही, वरचा पेहराव करून शंभूराजे बनत नाही. त्यांचे विचार आमच्या डोक्यात घेतले पाहिजे. आणि नुसतं विचार नाही तर तसं आम्ही वागलं पाहिजे. देशासाठी जगला तर आमच्या जीवनाचं सोनं होईल, धर्मासाठी जगला तर आमच्या जीवनाचं कीर्ती होईल. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे एक मरणेची सरे आणि उत्तमाची उदे कीर्ती माग. आत्ताचं जे राजकारण आहे ते सगळं स्वार्थी राजकारण आहे. आज आम्हाला जर पुढचं आयुष्य सुखानं जगायचं असेल तर आम्ही आमचा धर्म सांभाळला पाहिजे. आणि तो राजाने सांभाळला. आज पृथ्वी तलावर एकच राजा होऊन गेला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. इथे जन्मला शिवनेरी माझ्या राजाचं नाव गाजतंय. माझ्या राजाचं नाव गाजतंय. माझ्या राजाचं नाव गाजतंय. सुंदर स्वराज निर्माण केलंय तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज निर्माण केलंय तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या छातीवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या छातीवर. तानपणाने लढले मावळे वंशावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय. माझ्या राजाचं नाव गाजतंय. माझ्या राजाचं नाव गाजतंय. ज्या या मोठ्या महात्म्याने कार्य केलं म्हणून ते आज आपल्यात ही जिवंत आहेत. आणि असं अमर माणसाने मरून अमर राहिला पाहिजे. तसं आम्ही जीवन जगलं तर आमच्या जीवनाला अर्थ आहे. म्हणून आम्हाला देव, देश आणि धर्म आणि देव समजला पाहिजे. म्हणून त्या देवाचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचे. हात वर करा सगळे आणि विठोबा रखुमाईचं भजन करायचे. विठोबा रखुमाई
म्हणाव्यासारखं टाळ्या वाजवल्या नाहीत ना, जरा हात वर करा की कीर्तनाला आल्याचं पुण्य तुम्हाला पदक पाडायचंय का नाही? हात वर करा सगळे, हात वर करा आणि जोरात एकदा टाळ्या वाजवायच्या. विठ्ठल विठ्ठलचं भजन करायचं बरं. माझा माझा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. या न्यायानं जर आम्ही तुकोबरायांनी ज्या मार्गाने आम्हाला सांगितले त्या मार्गाने गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा आमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तो किती करुणावंत आहे हे सांगायला आता आपल्याला वेळ नाही. मी जर पुढे सांगत बसले की तुम्ही टाळ ठेवता निघून जाताल. आता मी काही सांगत नाही, कारण लई सांगण्यापेक्षा थोडंच सांगावं. तो करुणावंत आहे, अनेक नामाने तो प्रसिद्ध आहे, अनेक नावं त्याला आहेत. आणि तुकाराम महाराज म्हणतात मला या गोष्टीचा अनुभव आला आणि या ठिकाणी मला साक्ष आली, म्हणून मी तुम्हाला माझा अनुभव तुमच्या समोर मांडते. तुम्ही या न्यायानं जावा म्हणून तुकोबराय तुमच्या आम्हाला या ठिकाणी सांगतात. तुकोबरायच्या अभंगावर थोडंसं बोलण्याचा आग्रह केला, कारण गुरुच्या कृपेनं थोडंसं बोलण्याचं साहस केलं. कुठं आपण आळंदी पंढरपुरात शिकलो नाही, कसं बाहेर टाका टाका टमाटामा कितीही बोलता येतं, पण गुरुवर यांच्या समोर बोलणं म्हणजे ही तारेवरची कसरत आहे. तरी सुद्धा तरी कसं असतं बरं का, बालक बबडा बोले का ना तरी बालक बबडा बोले का, वाकुडी विचुके पावले चाले ते चोज करुणी माऊली रिझे. आपलं लेकरू कसंही बोललं कसंही चाललं तर आईला अपूर्व असतं. तसं साधं कसाही बोलला कसाही काही केलं तरी ते गुरुला ते स्वीकारतात, तेच त्यांचं कौतुक करतात. पण आपल्याला भीती वाटते म्हणून थोडीफार मोडक्या भाषेमध्ये तुमच्या समोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ती दोन शब्द मी तुम्हाला, जे काय बरोबर असेल ते माझ्या गुरुचं आहे, जे काय वाईट असेल किंवा जे काय नियमबाह्य असेल तो माझ्या प्रकृतीचा दोष आहे. आणि ज्या साधू संतांच्या अभंगावर थोडंसं चिंतन केलं त्या साधू संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करायचं. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज
प्रकारचे गायक आणि वादक आणि श्रोताही वर्ग खूप म्हणजे सुंदर असं वातावरणाला शोभा आली. कारण कसं असतं, तुमच्याशिवाय कीर्तनामध्ये रंग भरत नाही. तुम्ही उत्तम प्रकारचे गायक आहात. तुम्ही माझ्या वडिलांचे समान आहात. माझ्याकडनं बोलण्यामधून मी बोलून गेले, पण तुम्ही नाराज असाल तर मी उदार अंत करणारे मी माफी मागते. कारण कसं असतं, सगळ्याच गोष्टी सांभाळायच्या असतात. तुमच्या कलेची मी कदर करते, कारण मलाही गायन आवडतं, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही म्हणून मी तुम्हाला थोडा गायनासाठी प्रतिबंध केला. त्याबद्दल तुमची मुलगी म्हणून मला क्षमा करा. आणि झालेली सेवा संत तुकाराम महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून, माझे सद्गुरू आणि साधक बंधू सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय